माझं नाव शकुंतला मोहन सावंत, राहणार किसान नगर। आमच्या इथं रोडचं प्रॉब्लेम आहे। पाण्याचे 8-8 दिवस पाणी पण येत नाही, 7-8 दिवस। आणि लाईटचं तर आदनमधनं तर घालवतात। सगळे कामगार लोक आहेत इथं वर्ग। आणि रोड म्हणलं तर एकदम असं पाय पण ठेवतात ना, लेकरा बाळांना पण त्रास होतोय शाळेला जाताना येताना। हे विराट मॉलच्या अलीकडे लक्ष्मी मंदिर होतं, तिथून जे सुटतं ते ह्या एरियापर्यंत कुठलं किसान नगर, राजीव नगर, आणखीन इंग्लिश मीडियम। आणि हे अजिबात मस्जिदच्या बाजूला तर अजिबात रस्ता नाही। लोक येणारे जाणारे, झाडूवाले तर अजिबात येत नाहीत, फिरकत नाहीत। तुमची शासनाला मागणी काय? आम्हाला फक्त पाहिजे रोड पाहिजे, आम्हाला लाईट, रोड आणि पाणी। ड्रेनेज लाईन तर केलेली आहे, पण आम्ही ड्रेनेज अजून कुणाचं सोडलेलं नाहीये। फक्त पाणी बाथरूमचं जाते बघा, खड्ड्यामध्ये ड्रेनेज आहे। आणि म्युन्सिपाल्टी तर भरावीच लागते। रिक्षावाला आत तिथं घरापर्यंत सोड म्हणतात, पण म्हणतात तुमचे रोड चांगले नाहीत, रोड चांगले नाही आहेत म्हणून ते लोक म्हणतात आम्ही येत नाही। पाय हात तुटलेले आहे, हात पाय तुटलेले आहेत, मोडलेले आहेत। आणि रात्री बेरात्री पहाटे, आता रमजानचा महिना पण आहे, हे लोक रात्री बेरात्री नमाजला पण येतात। म्हातारे माणसं कसं यायचं? हिंदू मुस्लिम सगळे एकच आहेत, पण सगळ्यांना मिळालं पाहिजे ना। नमस्कार, माझं नाव संतोष उमरगे आहे। मी इथं गेली 30 वर्ष राहतो आहे। बेसिकली आता जो रोडचा मुद्दा आहे तो विराट मॉलपासून जो मेन आपला अक्कलकोट महामार्ग झाला आहे, सर्व्हिस रोडने आपल्याला थोडं आतपर्यंत त्यांनी करून दिलेलं आहे, 100 मीटरपर्यंत। पण तिथून आतमध्ये जो मेन रोड आहे त्यावेळेस ते बोललं गेलं की मेन रोड होऊ दे, आपण करू। नंतर भरपूर फॉलोअप पण केलं आपण, पण मेन काय होतं की इथले जे प्रेग्नंट लेडीज आहेत, पेशंट आहेत, जे इमर्जन्सीमध्ये आपण घेऊन जातो। आता माझ्या घरासमोरचेच त्या गेल्या आठवड्याचीच गोष्ट आहे, त्यांना आपल्याला घेऊन जायचं होतं, पण त्यांनी ते दुसऱ्या रस्त्याने घेऊन गेलेलं आहे। तर प्रशासनाला हेच मागणी आहे की याकडं तुम्ही बेसिक रस्ते, लाईट, वीज हे जे गोष्टी आहेत ते तुम्ही व्यवस्थित फुलफिल करा। तुम्ही टॅक्स घ्यायला येताय तर टॅक्स मागता लोकांना, म्हणजे तुमचे जे टॅक्ससाठी आपण तुम्ही आम्हाला प्रॉम्प्ट राहा म्हणता, पण तुम्ही मग त्या साईड बाय साईड तुम्ही सर्व्हिस पण द्या ना तशी। आणि नाही दिलं तर तुम्ही तिथं 2% फाईन लावता, त्याला पेनल्टी लावता। हे चुकीचं आहे। म्हणजे टॅक्स आम्ही भरायला रेडी आहे, पण आम्हाला तुम्ही रस्ते पण द्या, पाणी व्यवस्थित द्या, वेळेवर द्या। आणि विजेचं पण काही समस्या आहेत, कारण की एरिया हा मेन काय झालं प्रॉब्लेम, हा हद्दवाढ भाग असल्यामुळं ना इकडं कोणाचंच लक्ष नाही आहे। जे सगळ्यांचं जे लक्ष जातं तिकडं जुळे सोलापूर, जे तिकडचे जे क्रीम पब्लिक आहे तिकडं जातं, पण इकडं कामगार असती असल्यामुळं ना कोणाचं लक्ष जात नाही। तेवढं तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन प्रशासनाला। प्रमुख रोड कुठपर्यंत खराब आपल्याला हे रस्ता जे आता मी ह्या रस्त्याबद्दल जे चालू आहे तो जो जुना लक्ष्मी मंदिर होता, म्हणजे विराट मॉलपासून आता आतमध्ये तिथून रस्ता जो चालू होतो, इकडं मागं आर्यन शाळा म्हणून आहे, त्या शाळेमध्ये पण दररोज सकाळी 400 ते 500 मुलं सकाळी जात असतात आजूबाजूच्या एरियामधनं। तर हा रस्ता मेन आहे। आणि आतले जे छोटे रस्ते आहेत, आतले जे त्याला कनेक्ट होतात ते रस्ते आहेत, किसान नगर, राजीव। माझं नाव आरिफ शेख आहे। गेल्या 40 वर्षापासून मी इथं राहतो। एक रोड नाही, गटरीचं काम नाही, अजून इथं यंत्रमागधारकचे समजा कामगार वर्ग आहे, यायला जायला रस्ता नाही। लेडीज भरपूर कामाला जाते सकाळी 7 वाजता, मग पाण्यातनं जावं लागतं। कितीतरी लेडीज पडून हातपाय तुटलेले आहेत। माझं स्वतःचं मणक्याचं ऑपरेशन झालं आहे जाता येताना 2 व्हीलरवरनं, तरी बी काम होत नाही इथं। 3दा आमदार कंटिन्यू निवडून दिलो आमदारला, आता खासदार झाले आहेत, तरी बी बघायला तयार नाही। कोणी म्हणतं हे बॉर्डरवर आहे, कोणी म्हणतं हे माझ्या एरियात येत नाही। झोनचे अधिकारी तर ह्या नगरचं नावच माहीत नाही, तर कधी आलेत कधी झालेत काय बी पता नाही, आता नाही। मला माझी विनंती एवढीच की शासनाकडं लवकरात लवकर ह्या रोडचं काम करून द्यावं। प्रमुख हे रोड कुठं प्रमुख रोड हे आहे राजू नगर, किसान नगरचं परिसर आहे। अजून राजू नगरचं मेन रोड आहे, आर्यंत शाळापाशी जायला रस्ता नाही, आर्यंत शाळा येतं। हे रोड प्रमुख रोड अक्कलकोट रोडनं खाली येताना राजू नगर, किसान नगर हा मार्ग आहे। अजून बाजूला घरकुल तिकडनं यंत्रमागधारक येतात जायला, MIDC जवळच आहे, या जायला रस्ता नाही आहे। बोलणार आहे का अजून? अरे का हेच रोडचं अजून काय सांगणार, रोडाचं अजून का नाही होत।